नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पावसाळ्यासाठी मेहंदी रुटीन बघणार आहोत, ती सुद्धा इन्स्टंट। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मेहंदी बनवण्यासाठी मी 2 बाउल घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेले आहे, जे आपण साधं पाणी असतं तेच घेतले। त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथी भिजत घालायची आहे। मेथीचा उपयोग तुम्हाला माहिती असेल, मेथीमुळे केसाला खूप छान ग्रोथ येतो, त्याचप्रमाणे डॅन्ड्रफ होत नाही आणि केस देखील कंडिशनर होतात आणि केसाला कलर देखील खूप छान येतो। म्हणून त्यासाठी आपल्याला अगदी 2 ते 3 टेबलस्पून भरून मी असं मेथी भिजत घालणार आहे। दुसऱ्या बाउलमध्ये सुद्धा मी पाणी घेतलेलं आहे, हे सुद्धा साधं पाणी आहे, गरम पाणी वगैरे काही केलेलं नाही। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा चहा पावडर घालायचं आहे। चहा पावडर म्हटली तर भरपूर अशा याच्यामध्ये गुणधर्म आहेत। चहा पावडरमध्ये आपल्याला केसांना कलर खूप छान येतो आणि भरपूर दिवस असा केसांचा कलर आहे हा टिकून राहतो। त्याचप्रमाणे केस सॉफ्ट होतात, कंडिशनर होतात केस, त्यासाठी आपण चहा पावडरच्या पाण्याचा वापर करतो। तर आता दोन्हीही मी हे साहित्य जे घेतलेले आहे ते दोन्ही पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे। जवळजवळ आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत घातले आहेत। त्यानंतर आपण हे झाकण लावून बाजूला ठेवून देऊया। 4 तासानंतर मेथी बघू शकता, मस्त अशी ही पाण्यामध्ये फुललेली आहे। आता ही मिक्सरला आपल्याला थोडं पाणी घालून वाटून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे चहा पावडरचं पाणीसुद्धा बघूया। चहा पावडरचं पाणी आहे, हे सुद्धा मस्त असं ह्याला कलर आलेला आहे, बघू शकता। आज आपण ही जी चहा पावडरचं पाणी घेतलं आहे हे गरम पाण्यात किंवा उकळूनसुद्धा घेतलेलं नाही, अगदी साध्या पाण्यात भिजत घातलं होतं। आता हे पाणीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे। मेथी आहे ही मी मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि आता मेहंदी बनवायची आहे। मेहंदी बनवायची म्हटलं तर आपल्याला एक लोखंडी कढई घ्यायची आहे। लोखंडी कढईत आपण खास मेहंदी बनवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची टिप आहे आणि जी मेहंदी बनवणार अगदी नॅचरल पद्धतीने आपण बनवणार आहोत, कारण काय कढईमध्ये भरपूर असं आयर्न असतं, त्यामुळे मेहंदीला कलर खूप छान येतो। त्याच्यामुळे लोखंडी कढईचा आपण वापर करायचा आणि लोखंडी कढईमुळे काय होतं तर केसांना काळा कलर देखील येतो आणि तो केसांचा कलर आहे हा लवकर उतरत नाही आणि शायनिंगसुद्धा खूप छान येते। मी ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे, जे आपल्याला मार्केटमध्ये मिळते तेच। तुमच्याकडे जर का ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही ओरिजिनल जे आपल्याकडे झाड वगैरे असेल ॲलोवेराचं ते घेतलं तरी सुद्धा चालेल। जवळजवळ एक मी मोठा चमचा भरून असं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आणि हे आपल्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये जी आपण मेथी मिक्सरला वाटून घेतली ती घालते आणि मिक्सरचं भांडं जे आपण घेतलं होतं ना ते थोडंसं उन्हामध्ये सुकत घातलं होतं, हे सुद्धा लक्षात घ्या। ही सर्वात महत्त्वाची टीप आहे, कारण कसं आपण वाटण वगैरे वाटतो आणि वाटण वाटल्यामुळे काय होतं तर जर का मिरची वगैरे राहिली तर केसाला आग म्हणजे डोक्याला आग होऊ शकते। त्याच्यासाठी स्वच्छ धुवून वगैरे मिक्सरचं भांडं घ्यायचं। आता ही सर्व वाटलेली मेथीची पावडर आहे, म्हणजे जी आपण मेथी भिजत घातली होती ती सर्व ह्यामध्ये मी घालून घेते। ते मिक्स करून घेऊया। चहा पावडरचं पाणी आहे ते सुद्धा आपण गाळून घेऊया। मी साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये आपल्याला घालायची नॅचरल मेहंदी। तुमच्याकडे जी कुठली उपलब्ध मेहंदी असेल ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल, पण आपल्याला नॅचरल अशी मेहंदी पाहिजे। आता ह्यामध्ये मी सर्व मेहंदी आहे ही घालून घेतली आहे आणि सर्व मिक्स करून घेते। आता ही मेहंदी आहे ना, मी माझ्याकडे जी उपलब्ध आहे आणि नेहमी मी केसांना वापरते ती मेहंदी घेतली आहे। आता बऱ्याचशा आपल्या महिला आहेत त्या कसं वेगवेगळ्या पद्धतीची मेहंदी आणतात आणि यूज करतात, तर तुम्ही तुमच्याकडे जी मेहंदी असेल ती घेतली तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे मी इथे ॲलोवेराचा वापर केला आहे। ॲलोवेरामुळे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहेत फायदे, की ॲलोवेरामुळे केस सॉफ्ट होतात, त्याचप्रमाणे डॅन्ड्रफ होत नाही, केसांना शायनिंग येते आणि केसांचा ग्रोथ देखील वाढतो। ह्यासाठी खास आपण आज नॅचरल पद्धतीने ही मेहंदी बनवलेली आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। सर्व मेहंदी आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतली। मी जेवढं आपण साहित्य घातलं होतं तेवढंच आपण मिक्स करून घेतलं। ह्याच्यावरती आपल्याला काही आता घालायचं नाही आहे आणि जवळजवळ ही 7 ते 8 तासासाठी ही मेहंदी आहे आपल्याला झाकण लावून बाजूला ठेवून द्यायची आहे। म्हणजे कढईमध्ये कसं होतं कलर खूप छान येतो। 7 तास झालेले आहेत आणि मेहंदीला कलर बघा, मस्त असा कलर आलेला आहे, खूप छान आलेला आहे।
आणि केसांना कलरसुद्धा असाच येईल, ब्लॅक कलर. तर आज मी तुम्हाला खास मेथीपासून मेहंदी कशी बनवायची ती दाखवली आहे. मेथीचा उपयोग देखील सांगितलेला आहे. मेथीपासून आपल्या केसांचा ग्रोथ वाढतो आणि केस सॉफ्ट होतात, डॅन्ड्रफ होत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी मेथीचा उपयोग होतो आणि केसांच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या सर्व दूर होतात. तर आता ही मेहंदी कशी लावायची हे मी तुम्हाला अगोदरच्या म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केला तरीसुद्धा सांगते की थोडी केस घ्यायचे आणि केसांना ही मेहंदी लावून घ्यायची. मुळापासून ते आपल्या शेवटपर्यंत केसांना मेहंदी ही लावून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला 3 तास ही मेहंदी आहे ही केसांना लावून ठेवायची आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने आपल्याला केस आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर कोरडे केस करून घ्यायचे. सुकल्यानंतर केसांना तेल लावून घ्यायचं. जे तुमच्या घरामध्ये तुम्ही जे केसांना तेल वापरतात तेच तेल वापरायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणजे जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल किंवा तेलाचे केस असतात ना भरपूर, तर ते स्वच्छ केस धुवून घ्यायचे. शॅम्पूने धुतले तरीसुद्धा चालतील. अशा प्रकारे ही मेहंदी आता ही रेडी झाली आहे आणि केस कसे धुवायचे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर का तुम्हाला ना केसांना जास्त कलर पाहिजे असेल, डार्क कलर अजून, तर तुम्ही ही मेहंदी आहे ना ही रात्रभर भिजत घातली तरीसुद्धा चालेल. आणि ह्या मेहंदीचा रिझल्ट आहे ना तो खूप चांगला येतो. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, लाईक करा. आणि जर कुणी चॅनलवर नवीन असतील तर आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ येतो तो 10 दिवसातनं एकदाच येतो आणि टिप्स सहित आणि आपल्या सौंदर्यासाठी असा व्हिडिओ मी बनवत असते आणि अगदी नॅचरल पद्धतीने मी व्हिडिओ बनवत असते आणि सगळ्यांना उपयोगी पडेल असा. मग खास भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही सर्व माहिती मिळावी. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.